म्हणजे पुन्हा स्वागत आहे वाईल्ड बॉयज यूट्यूब चॅनलवर। आताच आम्ही मुंबईवरून आलो आहोत गावी, गावच्या रानभाज्यांचा लुप्त लुटवायला। तुम्हाला दाखवतो काय काय भेटतं ते गावच्या रानभाज्यांमध्ये। फर्स्ट ऑफ ऑल आता आम्ही खुरबुले शोधत आहोत। खुबे दाखव विषय, खुबे ते हे पहा, आमच्या इकडे यांना खुबे बोलतात। हे अशा नदी किनारी दगडावरती वगैरे भेटतात, पाण्यामध्ये असतात, आढळतात। तुमच्याकडे यांना काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा। आमच्याकडे खुबे आणि हे पहा, हे आहेत ना एक रानभाजी आहे, यांना आमच्याकडे कडा कसे म्हणतात, तुमच्याकडे काय बोलतात सांगा। कुठे रुजते ती पण तुम्हाला दाखवतो पुढे यूट्यूब व्हिडिओमध्ये। आज खूप काही तुम्हाला बघायला मिळणार आहे जंगलामध्ये, काय काय खाण्याचे असतात ते। हे पहा, हे पण हे आहे ना वेल, याला काटलांची वेल असं म्हणतात। हे पहा, यांच्यावरती असे काटलं होतात, करटुल्ला बोलतात काही ठिकाणी, आमच्या इकडे काटलं बोलतात। हे पहा या वेलीवरती, ते सुद्धा आम्ही आज खूप सारे शोधणार आहोत, दाखवतोच पुढे। यांची हाईट पण खूप मोठी होते, आता सध्या छोटाच आहे तो, त्याला एक भेटला ऋषा दाखव। हा पहा, ते ऋषा शोधतोय, भेटलीच त्याला, तिकडून नेले ना। ह्या बघ मित्रांनो, हा पहा जंगलामध्ये अशा प्रकारचे डेंजर पण असतो, याला आमच्याकडे कसरुंड असे बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात त्याच्यावर, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा। हे पहा, त्याला ब्लर होतं आहे। या प्रकारे हा किडा असतो, त्यावरती छोटे छोटे एकदम केस असतात, ते हाताला रुपल्यावरती खूप खाज लागते आणि दादी वाटतात, म्हणून जंगलातून चालताना पावसातून काळजी घ्यावा। दिसत नाही आहे पहा, तर मी आता सध्या फर्स्टले खुरबुले शोधत आहोत। हे पहा, कातलावरती वगैरे पाण्यामध्ये असतात, ते खाण्याचे एकदम टेस्टी लागतात। हा मित्रांनो, अशी प्रकारे काटलांचं झाड बोलतो नाही पहा, अशी काटला होतात। हे पहा, जंगलातली एकदम रानभाजी आहे अशा प्रकारचे। हे पहा, हे पहा, काटलं खूप झालं त्यावरती। हे यांची टेस्ट सांगू तुम्हाला कशी लागते, घोसाल्याला काय बोलतात ते, यांची टेस्ट जरा गोसाले खाल्ला का तुम्ही, एकदा सुकटीमध्ये तर मस्त लागतात, ते गोसाल्यासारखी लागते। ते भाजीचं नाव मला आता आठवण नाही, नंतर आठवलं का सांगतो तुम्हाला। जवल्यामध्ये हे टाकून एकदम छान लागतात। तर मित्रांनो, आता आम्ही खुरबुले शोधले आहेत, आणि मेन आमचा गोल तर खुरबुलेच आहेत, खुबे। आणि आता काटला शोधत आहोत, काटलं वगैरे काय भेटेल ते रानभाजी घेऊन जाणार आहेत। मुंबईशी 2 दिवस येण्याची हीच तर मजा आहे, शनिवार रविवार गावी गावच्या रानभाज्यांचा लुप्त घ्यावा। पहा काटलं, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा। करटुल्ली पाऊस आलेला म्हणून व्हिडिओ काढायला भेटली नाही, आम्हाला एवढे खुबे पण भेटले आहेत, अजून पाहिजे ॲक्च्युली आम्हाला। बाकी बघ याच्यावरती, मित्रांनो हे पहा, एक रानभाजी आहे, हे यांना पानवडे बोलतात आमच्याकडे। म्हणजे याच्यामध्ये गोड गोड पीठ टाकतात, पोळ्या वगैरे बनवतात ना, त्या पिठामध्ये याच्यामध्ये पानवडे बनवतात असे, एकदम टेस्टी लागतात, एकदम टेस्टी। आणि ही पानवड्याचा एक वेगळा पान आहे, हा थोडा हा आहे ना, ताप वगैरे आला का ह्याचा रस काढून पियाल्याने ताप सर्दी वगैरे बरं होतं। हा झाड आहे ना, हा तर खूप आहे, याला घाणेरी असं म्हणतात। जेव्हा ती लाल लाल अशी भगवी ऑरेंज कलरची फुलं येतात, आणि कोंबड्या जर तुमच्या घरी कोंबड्या वगैरे काय असतील तर त्यांना रस पाजण्याने त्यांच्या बिमाऱ्या वगैरे ठीक होतात। काही कोंबड्या जर अशक्तपणा आला असेल तर, अशक्तपणा वगैरे कोंबड्यांना आला तर पिऊ शकता, तुम्ही पिला तरी चालेल, असं काय नाही। काढ, हे काटूला आहे ना मित्रांनो, हा ॲक्च्युली पिकून गेला आहे, म्हणजे त्याची एज झाले, त्याचे बिया आहेत ना, मी आमच्या घरी आवडत लावून बघतो कसे होतात। पुढच्या वर्षी चेक करू आपण, ट्राय पडला। तुम्हाला लाल लाल दिसतोय का रानभाजी, त्याला आमच्याकडे कडा कसे म्हणतात, दिंडा, हा दिंडा पण बोलतात त्या झाडाला। जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्या झाडाला दिंडा या नावाने हाक मारतात, जेव्हा छोटा असतो त्याला कडा बोलतात। आणि हे ऑगस्टच्या स्टार्टिंगलाच होतात, म्हणजे पावसामध्ये ऑगस्ट किंवा जुलैच्या एंडिंगला। आणि यांची भाजीसुद्धा खूप छान लागते जेवणात टाकली तर। तेव्हा इथे सुद्धा काटले आहेत, पण ते पिकले आहेत वरती। मच्छर खूप चावत आहेत यार मित्रांनो, तुम्हाला हातावरच्या दादी दाखवते, हे पहा कसल्या आल्या डेंजर। म्हणून जंगलात आलं ना, फुलात त्याची पॅन्ट
फुल पायाची पॅन्ट वगैरे ट्रॅक पॅन्ट वगैरे घालून येणार ट्रॅक सोड हात मला सुजवले मच्छर अरे शिव पटापट चाल व्हिडिओ मोठे होते. तर चला मित्रांनो अजून तुम्हाला काही रानभाज्यांची ओळख करून देतो जंगलातल्या. हा पहा डेंड्याचा झाड ह्याच्यावरती जी फळं येतात ना याचा स्वतः छोटे आहेत नंतर हे बेरी ब्लॅकबेरी म्हणून आमच्याकडे बोलतात त्याला. काले झाले ना फळं पिकल्यानंतर खातात. मित्रांनो आतमध्ये मस्त काडाक झाले आहेत 2 लाल लाल असे एकदम टेस्टी लागतात. हे पहा एक नंबर. हे पहा पट्टे साईज आहे. मच्छर जाम चावतात या. म्हणून मित्रांनो कधी जंगलात फिरण्यात आला तर फुल हाताचे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे घालायला विसरू नका. आज आम्ही 5-6 आहोत न घालतो म्हणून आमच्या काय बोलतात. हा पहा आहे पिंपलाचा झाड त्याच्यावरती कोवलीची पानं येतात ना यापासून आम्ही पेपेरी बनवतो. तुम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पहा जाऊन जर तुम्हाला कशी बनवतात ते समजून घ्यायचे असेल तर. ते पहा आमचा वांदोशीचा डॅम. हां बोल काटला ही बघ किती राजे काय एवढे आहेत. आलो काटलं आम्हाला मित्रांनो खूप भेटत आहेत. हे आहेत ना 500 रुपये किलोनी भेटतात बाजारामध्ये. आणि नको ना हे पण मित्रांनो काटलं याच्या ते खूप झाले आहेत त्या वेलीवरती दिसत आहेत का. हां खूट घे चल खूट पटापट फटाफट खूट व्हिडिओ मोठी होत चाललं. मच्छर जाम चावत आहेत मित्रांनो. दाखव दिसते का तुम्हाला. आतमध्ये काडाक सुद्धा खूप झाले आहेत रानामध्ये. आता ऋषाला जाऊन खुटणार आहे. हा पा इथे सुद्धा एक आहे. ऋषा बा इथे काय तू पण खूट तुला फेमस करतो व्हिडिओमध्ये तू खूट फक्त आहे. इथं बघ किती काटला झालेत. हे पहा काडाक आम्हाला खूप भेटल्या मित्रांनो. पहा ही कडक रानभाजी आहे तर काडाक बोलतात. हा पाव कसला आईच होऊ दे पण हा काडाक बघा कितका मोठा झाला आहे. आणि वाईट शब्दाबद्दल मला माफ करावी. ते काटल झालं आहे. आणि शॉकिंग न्यूज की हा बा इथे साप पण आहे. दिसतोय का तुम्हाला. आमच्याकडे या सापला हिरवा कलरच्या झाडावर त्याचं सापटोल्या नावाने हाक मारतात. त्याची मुंडी खालच्या साईडला. हे पहा हा पहा साप आणि तिथेच काटल पण आहे. हा साप हा पहा मित्रांनो साप. जंगलामध्ये जेव्हा तुम्ही फिराल ना तर सापांची काळजी घ्यावा. अजून एक काडक भेटलाय. तर मित्रांनो आम्ही खूप वरती डोंगरावरती आलो आहे. काडाक वगैरे रानभाज्या जाऊन तुम्हाला अर्ध्या रानभाज्या पण दाखवल्या नाहीत. मच्छर खूप चावत आहेत. हा हे पहा छत्री तुटल छत्री घे बाहेर नंतर वरती ठेव त्याच्यावरती काढून. काटला पण खूप भेटला. त्याच्यामध्ये पण काटलं खुरबुले सगळे मिक्स आहेत खूप आहे. आणि खाण्यासाठी पण आम्ही आणलाय थोडा वडापाव वगैरे गरमागरम आणले आहेत. ही आहे काकीची भाजी. ही काकीची भाजी आहे आणि ह्याची टेस्ट चामच खूप भारी लागते. खाऊन पहा तुम्ही चाम टेस्टी लागते ही भाजी मित्रांनो. ही सुद्धा आम्ही घेत आहोत. काकीची भाजी पण आम्ही घेत आहोत. आणि अजून काडा केक भेटला आहे अजून एक लाल लाल एकदम टेस्टी रानभाजी. ही पहा मित्रांनो ही या भाजीचं रानभाजीचं नाव आहे तेरी बोलतात आमच्या इकडे. तुमच्याकडे काय बोलतात ते पहा. ही कवली पानं असतात ना ती खायची असतात. ही थोडी जून झाली आता. कवली पानं तुम्हाला दाखवतो इथं नाही आहेत. हा ही सुद्धा एक रानभाजी आहे. त्याला चिरा या भाजीला चुरण असे बोलतात. ही खूप साईज छोटी आहे. अजून मोठे झाल्यानंतर याचा धाबा बनवून खातात आमच्याकडे धाबा बोलतात त्या भाजीला. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला काही रानभाज्या दाखवतो. ती पहा तेरीची भाजी. चलो चलो आम्ही गावापासून खूप खूप दूर आलो आहोत मित्रांनो. शक्यतो 3-3.5 किलोमीटर नाही जास्त 4 किलोमीटर चालले असो आतापर्यंत. आणि आमची मंदिर अजून पूर्ण नाही झाले. तेव्हा मी होतो तिथंच खायचा. तर आम्ही खूप जमत आहोत मित्रांनो.
तिथे आता कुरबुल्यांची आमची असली हे होणार आहे. पाणी पण एकदम शांत निवल आहे, पाऊस पण नाही आहे, बरं आहे. पाऊस असता तर व्हिडिओ काढायला जमली नसती मला. हे पहा अशा प्रकारे खुबे असतात मित्रांनो, ते कलेक्ट करायचे मस्तपैकी त्याच्या आतमधला हे उकडवून पाण्यामध्ये ते काढायचं असतं. तर मित्रांनो या आहेत कुड्याच्या शेंगा. या कुड्याच्या या कुड्या या झाडावरती या शेंगा होतात मित्रांनो. कुड्याच्या शेंगा बोलतात आमच्या इकडे ना. या पहा या अशा असतात. यांची एकदम टेस्ट एकदम छान असते. यांची सुद्धा एक रानभाजी आहे कोकणातली. हे पहा खूप सुंदर अशी टेस्ट आहे यांची, अप्रतिम टेस्ट. तर मित्रांनो मला ताण लागले खूप. आम्ही आता जस्ट बिस्किट वगैरे खाल्ला आहे आणि आता उपिल जो जमिनीतून नॅचरल पाणी येतो त्या पिण्यासाठी थोडं हे करत आहे. तर आम्ही कुरबुले शोधत आहोत अजून खुबे. तिबा पिशवी किती भरली आहे त्याच्यामध्ये, कडा काटला प्लस खुबे प्लस तेरी प्लस काकीची भाजी पण आहे त्यामध्ये आणि प्लस कुड्याच्या शेंगा पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रानभाजी आम्ही एकामध्ये जमवत आहोत कारण पिशव्या घेऊन नाही आलो जास्त. पाणी पित आहे, खूप ताण लागले. असते बघा मित्रांनो कुठून कुठून जावं लागतं. हीच तर कोकणातली आगली वेगळी मजा आहे. ए पिशवी घ्या, थांबायला लागेल. तर कुठून कुठून खुबे शोधत आहोत आम्ही. अशा जागेवर खूप खुबे भेटतात. आळूच्या लटक दिला. हा बा हा ढव मी खूप खोल आहे. यामध्ये कोंड आहे ॲक्च्युली छोटीशी. कुठून कुठून जावं लागतं बेंचं. भरपूर आहेत ना ऋषा खुबे तिथे. पिशवी खूप बघा आम्ही किती खुबे जमवले आहेत मित्रांनो. पिशवी पण खूप जड झाले. इकडे पहा मित्रांनो खुबे भरपूर आहेत, जाडे जाडे. त्या साईडला पण जा, वरून क्रॉस करायला आहे. तर मित्रांनो ही पहा हे एक पानाची भाजी आहे. हे पण खाल्ली जाते. ही पहा एक कोकणचा रानमेवा आहे एक प्रकारे. हे पहा या भाजीचं नाव ॲक्च्युली मला आता आठवत नाही. तुम्हाला नंतर घरी जाऊन आता आईकडून समजेल काय बोलतात. ही सुद्धा मी कलेक्ट करत आहे. एक कोकणची रानभाजी. ही खाली ते एक पान असतो या झाडाला. खूप आहे इकडे पहा. ही पण एक प्रकारची रानभाजी आहे. ही ॲक्च्युली कोकणातली सर्वात टेस्टी आणि सर्वात महाग रानभाजी आहे. त्याला अलंबी आहे म्हणजे मशरूम अलंबी. आमच्याकडे अलंबी असे म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. पहा मशरूम आहे त्या आतमध्ये पण आहे. पहा एक आहे रानभाजी. याला मस्का असं नाव आहे आमच्या इकडे. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच सांगा. पानांची करतात आणि त्यांच्या फुलांची छानशी अशी भाजी करतात. चला तर या कुड्याच्या शेंगा आहेत त्यासुद्धा आम्ही घेत आहोत. घरी जाऊन सर्व एकत्र करायला लागलं आपल्याला. जून आहेत ना, कौल्याच आहेत मित्रांनो, जून नाही आहेत. अरे त्यासाठी नाही आहे. या पहा या झाडाला ना झांजू असे बोलतात आमच्या इकडे. झांज बोलतात, झांज. हा पहा अशा प्रकारे असतो. जेव्हा आम्ही लहान असायचो ना त्यावेळेला याच्यानं खूप खेळायचो. तो माझा आवाज येतो असा. हा पहा आला काय आवाज.
हा पा छान आहे ना. आणि हे आता छोटे आहे ॲक्च्युली, मोठे झाले ना, हे जे वरती छोटे छोटे दिसत आहेत त्यांची साईज एका पेरू कसा मोठा पेरू असतो ना, एवढी मोठी त्यांची साईज होते, छान दिसतात. तर आता आम्ही खूप साऱ्या रानभाज्या जमवल्या आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. घरी जाऊन तुम्हाला दाखवतो डिटेलमध्ये. तर आम्ही आता तहान लागल्याने हे पहा, हे नॅचरल जमिनीमधून पाणी येत आहे उपिचं, एकदम शुद्ध, आरोपेक्षा भारी. खूप तहान लागले, जाम फिरलो आम्ही आज. पण आबूट असल्यामुळे सावल तहान एवढी लागली पण नाही. अजून काही आम्हाला अलंब्या भेटल्या आहेत मित्रांनो. आपा अलंब्या आहेत, 1000 रुपये किलो असा यांचा दर आहे मार्केटमध्ये. एकदम टेस्टी भाजी, चिकनच्या पण टेस्टी बोलायला गेलात तर. इकडे वरती पण काही आहेत अलंब्या रुजल्यात, मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही आहे. ही तुम्हाला मग अशी दाखवली होती, ही आहे काकीची भाजी, ही सुद्धा आम्ही घेऊन चाललो आहोत. ही पण खूप छान लागते, टेस्टी. हे पहा, हे काकीची भाजी, ही आहे काकीची भाजी. हे पहा, अशा प्रकारे असते, त्याच्या खाली कांदा असतो, त्याची तुम्ही समजू शकता की कशी भाजी आहे. भाज्या वगैरे सगळ्या मिळल्या आहेत मित्रांनो आज, रानभाज्या. अलंबे वगैरे पण खूप भेटले आहेत, कडाक भेटले आहेत, खुबे भेटले आहेत, अजून काय भरपूर काय भेटलेत. ते पण अलंब्या दाखवतो तुम्हाला, अशा असतात अलंब्या. आतमध्ये पण आहेत, दिसत नाही. एक एकदम मस्त कल्या वगैरे उमगलेला बघा अलंब्याच्या, लॉटरी लागली. कडाक वगैरे पण घेतले आहेत. तेरी मित्रांनो, आता वाटेत तेरी सुद्धा भेटली आहे रानभाजी. हे पहा, आता घरी चाललो आम्ही. खुबे आणले आहेत, दाखवतो. ही आहे एक पाणी भाजी, त्या आणल्यात कुड्याच्या शेंगा. काकीची भाजी आणल्यात, ती तेरी आणलेत, काटला आणलेत आणि कडाक सुद्धा आणलेत. आणि भाज्या खूप साऱ्या होत्या पण आम्ही आणल्यात नाही ॲक्च्युली, आमच्याकडे पिशव्या नव्हत्या. हे पहा, तरी पण खूप आणल्यात. हे पहा.